दाखल गौतम पाटील आणि त्याच्या साथीने अविनाश शर्मा ही जोडी मैदानात आलेली आहे। JSMने हात उडवलेत, गणपती बाप्पाचा गजर केलाय आणि आता रणशिंग फुंकत असताना या मॅचला खेळण्यासाठी ते सुद्धा तयार झालेत। परंतु मयूर ज्यावेळेला एकदा आम्हीच असे सगळेजण बसलेले असताना एक चर्चा केली गेली होती, दोन गोष्टींची चर्चा झाली, त्याच्यामध्ये एक गोष्ट होतं रील आणि रिअल। आता रील लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये काय फरक आहे? फरक मी तुम्हाला सांगेल। मैदानाच्या आतमध्ये खेळणारा संघ JCCचा आहे। त्या JCCच्या संघामध्ये मोस्ट ऑफ सिनियर खेळाडू आहेत। गौतम म्हणा, दिलीप शर्मा म्हणा, स्वप्नील बोने म्हणा, गंभीर पाटील म्हणा किंवा अजून कोणते खेळाडू असतील किंवा काही असे सिनियर खेळाडू, मला त्यांची रील दिसत नाही, दुसऱ्यांनी टाकल्याविना दिसत नाही। परंतु हल्लीच्या जमान्यामध्ये सगळे नवीन खेळाडू, असं मी कोणाचं मन दुखवत नाहीये, परंतु ही गोष्ट सांगावीशी वाटते। काल एकाने चौकार मारला, परवा दुसऱ्याने चौकार मारला, 2 मारले, 3 मारले, संघ पराभूत झाला। हार्ट टचिंग पराभव त्यांना, त्या हार्ट टचिंग पराभवाला सामोरं जावं लागलं, तरी सुद्धा तिसऱ्याने चौथ्या दिवशी त्यांच्या त्या चौकाराची रील येते। सर्वात मोठं दुःख संघाच्या कर्णधाराने संघमालकाला त्यावेळेला होतं ज्यावेळेला आपला पराभव होऊन आपल्या संघातील खेळाडू अशा प्रकारचे कृत्य करतात, आणि ही लज्जास्पद बाब आहे। रील जरूर टाकावी, परंतु रिअल फॅक्टला विसरून चालणार नाहीये। तुम्ही 2 चौकार मारली, ठीक आहे, ती रील आली, तुमच्या खात्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज किती आहेत, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किती आहेत, बेस्ट बॅटर किती आहेत, बेस्ट बॉलर किती आहेत, याचा काहीसा आलेख किंवा याचा डाटा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ज्या वेळेला त्यांनी तुमचे ज्या वेळेला कपाट भरतील त्यावेळेला जर का रील आली तर मात्र तुम्हाला रिअल हिरो मानलं तर कोणी काही बोलणार नाहीये। कोणाची मनं दुखावली असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण जे फॅक्ट आहे ते आहे आणि ते बोलणं मला वाटतं गरजेचं आहे, कारण आताचा जमाना थोडासा रील बनत चाललाय। येस, नो बॉल पंचांनी इथे घोषित केला गेला। धावपलकर धाबा जर आपण पाहिल्या तर 4 आहेत। 3 चेंडूचा खेळ झालाय नाही, आणि मयूर आपण ही चर्चा चालूच ठेवणार आहे। तुर्तास 4 धावा धावपलकावरती आहेत, 3 चेंडूचा खेळ झालाय। अविनाश शर्मा पगा या वेळेला एका धावेसाठी। मी या खेळाडूंची नावं घेतली, यापेक्षा अजून भरपूर सारी नावं आहेत जे जुने जुने खेळाडू आहेत आणि अनेक अनेक रणजीपट्टू आहेत, अनेक इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, त्यांचे रील्स नाही आहेत। म्हणून रील्स आणि रिअल यातला फरक समजा, आणि जो खेळ तुम्ही खेळताय किंवा ज्या संघासाठी खेळताय, ज्या टीमसाठी खेळताय, त्या संघाचं सुखदुःख काय आहे, कशात आहे, या गोष्टीला जास्त प्राधान्य द्या। आणि त्यानंतर बाकी सेलिब्रेशन, सांघिक सेलिब्रेशन करायला कोणी मना करत नाही, संघाच्या रील टाकायला कोणी मना करत नाही। तुम्ही तुमच्या संघाची ती एकात्मता दाखवत असताना तुमच्या संघाप्रती असलेला आदर दाखवत असता, कारण आद्याचा जर सध्याचा जमाना बघितला आपण, वसई विरार सोडलं तर बाकी ठिकाणी टीम राहिलेले नाहीत, प्लेयर राहिलेत। आपल्याकडे टीम हा भाव अजून जिवंत आहे, त्यामुळे या सर्व गोष्टींना जरा जेवढं घेऊन चालाल तितकं बरं। नवीन गोलंदाज, अच्छा, रोहित गोलंदाजी मार्क वरती आहे। गौतम लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होताना पाहायला मिळते। धावपलकरती धावा 8 आहेत। पहिला चेंडू एका धावेसाठी गौतमने खेळलाय, डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता चेंडू, गॅप मधून निघून गेलाय चेंडू, सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा। बारा धावा धावपलकावरती आहेत। 2 चेंडूचा खेळ झालाय रोहित सोबत पुन्हा एकदा, परंतु पगाच्या बॅटवरती चेंडू आलेला नाहीये। अविनाश शर्माचा हा जो क्लास आहे वेगळा आहे। रिस्टला ज्या प्रकारे ते युटिलाइज करतात, बॉटम हँडला ज्या प्रकारे युटिलाइज करतात, आणि अवे फ्रॉम द बॉडी शटरपासून लांबून खेळणारे त्यांचे फटके हे बघण्यासारखे असतात, आणि ते फटके खेळण्याचा प्रयत्न इथं अविनाश करतायत। रोहित काहीसं वेगळं करण्याच्या अनुषंगाने इथं आलाय, वाईडचा इशारा पंचांकडून येतोय, अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल। JSM मध्ये सुद्धा असे काही खेळाडू आहेत जे मॅचला आपल्या पद्धतीने खेळून जिंकवू शकतात। धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 14, 3 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक। दुसरं षटक प्रगतीपथावरती हलक्या हाताने खेळलंय, एका धाब्यासाठी
चेंडू निघून चाललाय, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. येस, का नाही, अगदी योग्य उल्लेख केला. हर्षल पाटील भाई यांची फरमाईश पूर्ण करणार मयूर भोईर, त्यामध्ये काही शंका नाही आहे. खंदे पाठीराखे JCCचे सन्माननीय सदानंददा पाटील आणि ती जी एवन जोडी मी म्हणतो, याच व्यासपीठावरती 1-2 वेळा मी म्हटलं सुद्धा आहे, सदानंददा पाटील आणि रंजनदादा पाटील ही अशी जोडी आहे जी असं क्वचित कोणतं मैदान असेल तिथं त्यांची उपस्थिती आपण बघितली नसेल. असं क्वचित कोणतं मैदान असेल, प्रत्येक मैदानावरती. आणि असं नाही फक्त आले आणि बसले, खेळाडूंचा भरभराट, म्हणजे त्यांची खूप मोठी पैशांची उधळण, चौकार षटकारांवरती ती बोली, वेगळा भाव. आणि सगळ्यांना तिथे, म्हणजे कोणती JCCची टीम आहे किंवा मारंबळपाड्याची टीम आहे असं काही नाही, सगळ्यांसाठी समालोचक म्हणा, अंपायर म्हणा, काही ना काहीतरी चालू असतं. सो वेगळ्या धाटणीची ते काही व्यक्ती आहेत आणि त्यांचा आदर सर्वांच्या मनामध्ये तेवढाच आहे. फक्त इथंच नाही आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने चेंडूला खेळला, धावचीची संधी, फलंदाज बाद होता राहिलाय. दिनेश गुप्ताच्या हातामध्ये चेंडू येऊन निसटला. चेंडू निसटतो तोपर्यंत ठीक आहे, सामना निसटला तर तो मात्र हजम होत नाही, ती गोष्ट डायजेस्ट होत नाही. एकदा डाऊन कंप्लीट केली जाते. ओ यावेळेला हातामध्ये चेंडू, जय कोणती चुकी करत नाहीये, जय ने टिपलाय, जैल संपलाय. अविनाश उर्फ पगाच्या फलंदाजी, त्याचा विषय गंभीर आहे, त्याच्या नावाचा आहे बोलबाला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला, अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. सदानंद पाटील माजी नगरसेवक आणि एक दर्दी क्रिकेटर. मी कोणी बी बिंदास बोलत, परंतु हो ड्राईव्ह केलं यावेळेला दिलीप शर्मा, वसई विरार बॉक्स इंडरराम क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबरीनं या जी असोसिएशन तुम्ही आपण बघत आहात त्याचे उगमदाते आपण म्हणू शकता. हे जे बीज रोवण्याचं कार्य केलं होतं, हो यावेळेला डायरेक्ट हिट आणि आता काम फेट. गौतम पाटील डिपार्ट्स, 1 मोर विकेट डाऊन, बडे विकेट का पतन. एकच वादा, आता वादा सगळ्यांना करावा लागणार आहे. 2 दिवसापूर्वी प्रॉमिस डे झाला होता. वादा कोणी कोणाला काय केला माहित नाही, परंतु या खेळाद्वारे ज्याने कोणी आपल्या कर्णधाराला, आपल्या संघ मालकाला तो वादा केलाय की या वर्षी येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ दाखवून आपल्या संघाला विजयी करून देऊ. 20-2 शेवटचा आणि अंतिम चेंडू. सगळेजण म्हणतात व्हॅलेंटाईन डे वरती काहीतरी बोला. आता माझं काम आहे कॉमेंट्री करणं, याच्यावरती सगळे वक्तव्य करायला गेलं तर लोक 4 तिथे येऊन काहीतरी वेगळ्या कमेंट्स पास करतील. एनिवे 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20-2 अशी सद्य स्थिती आणि 20-2 असताना चांगल्या स्थितीमध्ये JSM, थोड्याशा अडचणीमध्ये JCC. नवीन गोलंदाज स्वरूप दाभाडे गोलंदाजी मार्क वरती आहे. स्वरूप दाभाडे गोलंदाजी मार्क वरती आणि त्यांच्यासमोर दिलीप शर्मा असणार आहेत. एक टाइम होता या खेळाडूचा. दिलीप शर्माने या ज्यावेळेला असोसिएशनची स्थापना झाली त्यानंतर त्याच्या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये केलेला उल्लेखनीय खेळ किंवा त्या अगोदर JCC म्हणा किंवा बाहेर बाकीच्या संघांसाठी खेळण्यासाठी जात असताना केलेला जो खेळ होता तो प्रशंसादायक होता, प्रशंसेस पात्र होता. अरुण पाटील गबरी मैदानाच्या आतमध्ये आलाय, अजून एक घातक फलंदाज. पहिला चेंडू 21-2. ओ ऑन साइडला खेळायचं, बॅट चिट्टो एच, चेंडू डायरेक्टली मैदाना बाहेर, फलंदाज बाद. हे सुंदरा बायाना जावाला वार वार. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. नवीन फलंदाज स्वप्नील बोने मैदानाच्या दिशेने आलेले आहेत आणि स्वरूप दाभाडेने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. 4 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. फॉलोदर मध्ये चांगली फिल्डिंग, कोणती धाव नाही, प्रचंड दडबन JCC वरती.
डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं यावेळेला ऑफ ड्राईव्हच्या रूपाने गॅप मधून चेंडूला पाठवलं, चेंडू सीमारेखा पार, चौकार. माझ्या मनात तुझ्यासाठी आले बना. चौकाराची गरज होती, मच निडेड होता, गरजेचा होता आणि गरजेला आलेला हा चौकार 4 धावांसाठी. बघत कधी तुम्ही कुणाला कशी मदत करा, परंतु त्या मदतीची किंमत जास्त असते ज्या वेळेला त्या गरजेला केलेली असते. म्हणजे ती गरज किती मोठी आहे. आता इथे ही मोठी गरज होती, JCCला या चौकाराची मोठी गरज होती. तो चौकार आल्याने आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात या चेंडूवरती काय करतं. इथून एक चौकार आला, कहाणी बदलेल, कहाणी पलटेल. आणि 26 अब तक 26, आखरी गेंद का आना शेष, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. दिलीप शर्मा समोर स्वरूप दाभाडे, बघूयात काय करतंय. हो फुल टॉस, ओ 4 इंच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्याचबरोबर दिलीप शर्मा बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावलकरती धाव आहेत 26. 27चं लक्ष रिअल मध्ये करावं लागणार आहे, रील मध्ये नाही. 27चं लक्ष बघूया आता पाठलाग कसा होतोय आणि त्याचा बचाव. या ऐकूया डीजे मयूरला. जळणारे जळणारे पळणारे पळणार अजून जळवायचं, जळणारे जळू द्या पळणारे पळू द्या अजून जळवायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं, माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. त्यांच्या रंगतात, त्या मैफिलीमध्ये रे चर्चा आपल्या चालतात. भावा मैफिली जरी त्यांच्या असला ना तर चर्चा आपल्या नावाच्या चालतात. काय भर चौकात भावा मैफिली त्यांच्या रंगतात, त्यांच्या मैफिलीमध्ये या चर्चा आपल्या चालतात. अजून कसे ते जळतील असं कार्य करायचं, अजून कसे ते जळतील असं कार्य करायचं. आता भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं, माग भुकणाऱ्या कुत्र्याला. थँक्यू डीजे. सगळ्यांनाच बिस्किट घालून चालत नाही. याच्यामध्ये 2 भाग असतात, काही जळणारे असतात, काही चांगले सांगणारे असतात. आपण जर का त्यांना जळणाऱ्याप्रमाणे घेतलं तर तुमच्यासाठी त्रासच आहे. जर का तुम्ही जर का त्याला एक चांगलं मार्गदर्शन म्हणून जर घेतलं तर कदाचित ते तुमच्या हिताचं असणार आहे. म्हणून प्रत्येकाला तुकडा टाकत गेलं तर मग वांदे होणार आपले. जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी 27चा पाठलाग बचाव आपण बघणार आहोत. सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला प्रदीप, दुसऱ्या बाजूला आशुतोष प्रभुळकर. प्रदीप असा खेळाडू JSMचा जो वादळी खेळी करणं जाणतो. आता इथली गरज काय आहे? सिंगल डबल चौकार नक्की काय? पहिल्या चेंडूवरती सन्मान. अविनाश शर्मा पगाच्या हातामध्ये चेंडू एका धाव्यासाठी खेळलाय. एका धाव्याने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. आशुतोष प्रभुळकर बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एकासाठी. ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅच होते मयूर, मृदुल, ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅच होते त्यावेळेला एक गोष्ट नेहमीच आपल्याला बघायला मिळते. काही संघ त्या मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न करतात, काही लोक त्याला लवकर संपवण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही ठिकाणी जर बघाल तर दोन्ही ठिकाणी त्याचं नुकसान कधी कधी होताना दिसलं. तुम्ही जास्त घाईत करायला गेलात तर कदाचित ते मॅच वरती येऊन बसते आणि जर का हळूहळू पुढे नेलात तरी सुद्धा ती फसण्याचं चान्स जास्त असतात. कधी कधी नेल्यानंतर असं नको व्हायला की 6 वरती 6 बॉल आल्यानंतर 1 बॉल 1 नाही झाली, असं सुद्धा होतं. म्हणूनच लो स्कोरिंग मॅचला जास्त विचार करून खेळावं लागतं, जास्त कस लागत असतो. इंटू द गॅप बॅकफुट वरती जाऊन खेळला गेला हा फटका, चेंडू सीमारेखा पार. ए ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे ये पोरी जरा चिल कर राग तुझा हिल कर. थँक्यू. मयूरने अतिशय चांगला संदेश दिलाय. हा सामना लो स्कोरिंग आहे म्हटल्यानंतर या सामन्याला खेळत असताना कधी कधी तुमचा तो पाय घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणूनच जरा चिल कर आणि तो चिल करण्याचा प्रयत्न आता कोण करेल. 9 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18-18च्या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. मॅच चांगली रंगणार आहे. 18-18
या इक्वेशन मध्ये मॅच असताना गोलंदाजी मार्क वरती आशिष शर्मा याला बोलवण्यात आले, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. फुलटॉस बॉल आणि चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न एका धाबेसाठी. चेंडू 17 धावांची गरज आहे. हो नो बॉल. येस, इथे खराब खराब चेंडू मागे निघून गेला. नो +1 अशा 2 धाबा येतात आणि आता कुठेतरी ते दडपण रिलीज होत असताना जयेश संबोधीने अगोदर आता अटॅकिंग फील्ड लगावण्याचा प्रयत्न केला गेलाय. अरुण पाटीलला पुढे बोलवण्यात आले. बघूयात काय त्याचा फायदा कितपत होतो. प्रदीप कशा प्रकारे या क्षेत्ररक्षणाला खेळतोय. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न झालाय. धावचीची संधी. हो गंभीर उभा आहे खंबीर. चौकार जाणं तितकं सोपं नाहीये, तितकं शक्य नाहीये. डॉट बॉल येतोय. हो प्रदीपने वेळीच समजलं त्या चेंडूच्या दिशेला, गतीला आणि एका धावेसाठी चेंडू मागे पाठवला. एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते. आपण पाहतात आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश लीग 2025 हा थरार आणि या थरारामधील एक महत्वाची मॅच. पहिल्या फेरीमध्ये 2 संघ एकमेकांसमोर आहेत. वेगवान चेंडू फुलटॉस, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे. दिलीप शर्मा हो रनआउट. फलंदाज बाद आशू डिपार्ट्स. पहिलाच बॉल बेकार. टांगा पलटी घोडा फरार. हो गोटेकर वाल्या हो, ये तुम्ही बाहेर राहतच आतून धावून येतास काय ठीक नाही बाबा. ये रा एस फटका चांगला आला. धोनी स्ट्राइक एंडवरती धोनी आणि गोल ना. धोनी नाही, हा जय मिस्त्री आहे. फलंदाजीसाठी आलेला नवीन फलंदाज जय मिस्त्री. आशिषने खूप चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत. धावचीची संधी आहे, काय रनआउट होईल का. सफळाईने धाव पूर्ण केली गेली, परंतु जे दडपण बनवण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक पुढे बोलावले जेसीने त्याचा फायदा काही प्रमाणात झालाय. 2 महत्वाचे विकेट्स इथे, 2 नाही 1 महत्वाची विकेट्स इथे आली आहे आणि त्याच्यामध्ये आशुतोष प्रभुळकरला आपण बाद होताना पाहिलंय. प्रदीपने पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. एका धाबेसाठी हा चेंडू खेळलाय. आता 2 षटकांचा खेळ संपला. 15 धाबा धावपलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. या ऐकूयात डीजे मयूरला. मी बापाचा रुबाब माझा राजाचा, किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा. अग इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड हाय. थँक्यू डीजे. रुपेश सोनार नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. वैयक्तिक पहिले सांघिक 3रं षटक घेऊन. पहिला चेंडू मागे मागे मागे. अब आएगा मजा. पहिला चेंडू डॉट. रुपेश साईबा प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्याने जिंकला होता. डाऊन द ग्राउंड जितू पाटील. नाही, जितू पाटीलचा तो फेवरेट झोन आहे. 8वा VPL सीझन 2. समोरच्या दिशेने मारलेला फटका विघ्नेश साकलतोडेचा आणि बुम बुम म्हणजे फयुबाईच्या टीम मधून हा खेळत होता आणि त्यावेळेला अडवलेला तो चौकार मॅच मध्ये परत आणलं होतं. क्वालिफाय केलं होतं ऑन साइडला. ये बहुत ही बड़ी विकेट. प्रदीप डिपार्ट्स. जेएसएम अंडर प्रेशर. यावेळेस भांडी कशा शॉट बेकार. बस गडी कोण होता तिकडं बाबा. अनिल शेंडे. तिथे गडी कोण होता. नयन तांडेल. नयन होता तिथे, परंतु आमचा खेळाडू नव्हता, कॅमेरामॅन होता. फलंदाज बाद प्रदीप डिपार्ट्स. नवीन फलंदाज स्वरूप दाभाडे मैदानाच्या दिशेने होते. बघता बघता कहाणी बदलली आहे. तू म्हटला ना मयूर मगाची चिलकर, आता इथे चिलच्या जागी चिल्ली झाली आहे. कारण इथे इक्वेशन थोडीशी बदललं. 9 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. जेसीसीच्या खेमेमध्ये डगआउटमध्ये थोडासा एक आशेचा किरण जागा झालाय, परंतु जेएसएम जय मिस्त्री स्वरूप दाभाडे यांना मात्र या मॅचला जिंकवण्यासाठी या मॅचला चालता बोलता हलता ठेवणं गरजेचं असणार आहे. बघूयात रुपेश सोनार समोर स्वरूप दाभाडे कशा प्रकारचा खेळ करतोय. ओहो बीट. हा बीट नाही, हा काम फिट आहे. निर्धाव चेंडू आलाय. 8-12 म्हणजे आता एका चौकाराचा की 2 चौकाराची मॅच बनायला चालू झाली आहे.
कट केलं, दिशा देण्याचा प्रयत्न, कट केलं, फेकी झाली. अरुण पाटील, चेंडू फेकला गेला तोपर्यंत एकदा दिसतोय. शरीरावरती जाऊ नका, दिसण्यावरती जाऊ नका. गरज पडेल तिथे आडवे पडून चेंडूला अडवणारे खेळाडू आहेत. परंतु जय एसटी अपकमिंग यंगस्टर, खूप चांगला खेळ त्याचा सुद्धा आपण अनेक वेळा बघितलाय आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे. आता ती क्षमता कशा प्रकारे तो सादर करतो हे पाहणं रोचक ठरणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळलाय. ना घाई ना गडबड, रुको जरा सबर करो वाली कहाणी आहे. एका धावेने धावफलक पुढे जाते. 3 षटकाचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती, फक्त 2 धावांचं षटक. क्या बात आहे. रुपेश सोनासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय कमबॅक केलाय या मारंबळपाड्याच्या पाटा विकेटवरती, कडक असलेल्या आउटफील्ड वरती 2 धावांचं षटक हाताळणं, सच अ ग्रेट वर्क. आणि आता नवीन गोलंदाजी मार्क वरती कोण येतोय? वरुण. बघा, वरुणला बघितल्यानंतर मारंबळपाड्यातले भरपूर सारे खेळाडू म्हणतात, अरे बघा रे बॉलून कोण टाकतोय, आणि तुम्ही लोक वरती बसलात. वरुण जेसीसीला या गोष्टीबद्दल जेसीसीला सगळेजण कौतुकाचे थाप त्यांच्यावरती, म्हणजे आनंदाचे, म्हणजे म्हणतात ना कौतुकाचे शब्द. पहिला चेंडू ऑन साइड, समोरचा हो जवळचा चेंडू निघून गेला. जितू पाटीलच्या बाजूने सीमारेखा पार, फरार, चौकार, 4 धावा. रुको जरा मयूर, मैच खत्म हुआ नहीं है. 5 चेंडू 6 धावांची गरज. जय मिस्त्रीने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. दुसरा चौकार. कोणतीही संधी नव्हती. पहिल्या चौकाराने मॅच चालू झाली, दुसऱ्या चौकाराला ही मॅच पूर्णपणे जयसमच्या कंट्रोल मध्ये आली आहे. म्हणून मी सांगितलं होतं जय मिस्त्री मध्ये क्षमता आहे आणि त्याने मात्र ही मॅच आपल्या बाजूने झुकवायला सुरुवात केली. आता पुन्हा एकदा जाळं विणावं लागणार आहे. आता ते जाळं, आता इथं नौका लावली आहे आणि नौका लावल्यानंतर तो संपूर्णपणे आगरी गुळलूक, आणि त्यानंतर आपण जो म्हणतो ना जाळं, आणि यावेळेला चेंडू कुठे गेला? हो, बाउंड्री लाईनच्या बाहेर डायरेक्टली डिक्लेअर झोनच्या. फलंदाज बाद. जय मिस्त्री डिपार्ट्स आता 3 मध्ये 2. करवट बदलता हुआ यह मैच. आइए सुनते. थँक्यू डीजे. बरोबर, जीव तुझ्यावर लागला. तुझ्यावर म्हणजे कोणावर? खेळावर. या क्रिकेटवरती जीव लागलाय. म्हणूनच शुक्रवार म्हणा, शनिवार म्हणा, गुरुवार म्हणा, दुपारी 3 वाजता काम धंदा सोडून सगळे आपल्या लॉट प्रमाणे अगदी वेळेवरती स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. वरुण समोर आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. अमोघ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अरुणच्या बाजूने चेंडू निघून गेला. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला. येस, स्टेप आउट बघितला जाणार आहे. काय स्टेप केलं होतं का? रुको जरा सबर करो. कर्णधार आपण टॉससाठी येऊन तरी थांबा. JCCB संघाचा कर्णधार आपण टॉससाठी येऊन थांबायचंय. पाहिलं जाणार आहे आमच्या टेक्निकल टीम द्वारे. येस प्रवीण पाटील, काय आहे? इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार. मॅच फिनिश. JSMने पहिला सामना जिंकला. JCCच्या खात्यामध्ये पराभव. चला लगेच टॉस साठी या. JSM आशुतोष प्रभुलकर, आपण टॉस साठी लगेच यायचंय. रोहित आपण या. JCCB कर्णधार आलाय का? नाणेफेक केली जाईल. सन्माननीय लक्ष्मणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय.